नमस्कार. तुम्ही ऐकताय प्रतिलिपी FM वर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही कथा. लेखिका प्रीती जाधव. वाचक ऋतुजा भट. भाग 1. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि अविश्वास दोन्ही भाव होते. हो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. तू मला तुझा निर्णय उद्यापर्यंत सांग. एवढं बोलून तिच्या समोरचा माणूस आला त्या दाराने परत गेला. कितीतरी वेळ ती तशीच बसून होती. शेवटी उठली आणि असहाय्यपणे तिने डाळ भात बनवला. तो घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. तिने स्वतःला थोडं ठीक केलं. किंचित हसून चेहऱ्यावरचं दुःख घालवण्याचा प्रयत्न केला. ताई, बरं झालं आलीस. मला ना घरी जाऊन अभ्यास करायचाय. तो किरण सकाळी बोलत होता, मॅडमनी खूप सारा होमवर्क दिलाय आणि उद्या नाही केला ना तर त्या मला खूप मारतील. अवघ्या 10 वर्षांचा तिचा भाऊ तिला हॉस्पिटलमध्ये आलेलं पाहून एका दमात बोलत होता. तिच्या काळजात कालवाकालव झाली. एवढ्याशा वयात बिचाऱ्याला कसले दिवस पाहावे लागतात. आई अशी दवाखान्यात पडलेली आणि ती स्वतः अशी पैशासाठी वणवण भटकतीये. बिचारा तिचा भाऊ यश. आज 5 दिवस झाले शाळा सोडून दवाखान्यात आईला सोबत करतोय. काय झालं ताई? तिच्या डोळ्यात अश्रू पाहून यशने निरागसपणे विचारलं. काही नाही रे, बाहेर समीर दादा थांबलाय. तो तुला शाळेत नेऊन सोडेल. आधी घरी जा, आंघोळ करून डबा घेऊन जा. अश्रू पुसत अनन्या म्हटली. तो लगेच तिथून निघून गेला. मग तिने आपला मोर्चा आईकडे वळवला. हॉस्पिटलच्या त्या जुनाट बेडवर सरलाबाई छताकडे टक लावून पडल्या होत्या. सगळ्या जगाचं दुःख त्या माऊलीच्या डोळ्यात साठलं होतं. अनन्याने पुन्हा एकदा तिचे डोळे व्यवस्थित पुसून घेतले. चेहऱ्यावर थोडंसं स्मित ठेवत ती सरलाबाईंच्या बेडशेजारी येऊन बसली. तिची चाहूल लागताच सरलाबाईंच्या चेहऱ्यावर कसनुसं हसू आलं. काय बोलला मामा? सगळं अवसान आणून सरलाबाई म्हटल्या, तू 1 वर्षानंतर आपलं काय होईल? लोक काय म्हणतील मला? माझ्याशी पुन्हा कोणी लग्न करेल का? अशा अनेक विचारांनी रात्री तिला झोपच लागली नाही. सकाळी उठून तिने आवरलं आणि मामाकडे गेली. मामा तिला एका आलिशान ऑफिसमध्ये घेऊन गेले. काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना आत पाठवण्यात आलं. एक मध्यम वयाचा चष्मीश व्यक्ती एका मोठ्या कुशनवर रेलून बसला होता. त्याच्या शेजारीच त्याच्याच वयाचा पण एकदम पॉश व्यक्ती बसला होता. ते दोघं आत आल्यावर त्यांना पण बसायला सांगितलं. मामांनी तिची ओळख करून दिली. तो चष्मीश व्यक्ती म्हणजेच गोळे वकील होते. त्यांनी तिला कॉन्ट्रॅक्टबद्दल विचारलं. तिने होकार दिला. त्यांनी तिला लगेच काही कागदपत्र दिली आणि साईन करायला सांगितलं. ते मॅरेज सर्टिफिकेट होतं. तिला आश्चर्य वाटलं. एवढ्या लवकर सगळं होईल याची तिने अपेक्षाच केली नव्हती. एनी प्रॉब्लेम? तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून गोळे वकिलांनी विचारलं. नाही, काही नाही, अनन्या म्हटली. खरं तर तिला खूप सारे प्रश्न विचारायचे होते, पण कसे विचारावेत तेच तिला कळत नव्हतं. तिने त्यावरची नावं वाचली. अभिजित इनामदार. ओके, म्हणजे माझ्या
होणाऱ्या नवऱ्याचं नाव अभिजित आहे आणि वय 30 वर्ष, म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा. आणखी काहीच माहित नाही. समोरचा सुटाबुटातला माणूस थोडा जास्त वयाचा वाटतोय. हा अभिजित नसावा, पण इथे तर त्याची पण साईन दिसतीये. म्हणजे हाच आहे का? दिसायला तर ठीकठाक आहे, एखाद्या बॉडीगार्ड सारखाच दिसतोय. पण कुठल्याच अँगलने हा मोठा बिझनेसमॅन वाटत नाहीये. साईन करता करता तिच्या विचारांची शृंखला पण चालूच होती. मिस अनन्या, उद्या मी तुम्हाला घ्यायला येईन. उद्यापासून तुम्ही इनामदार बंगल्यात राहायला जाणार आहात. तुमचं जे काही सामान असेल ते तयार ठेवा. आणखी एक गोष्ट, तुमचं हे लग्न एक सिक्रेट आहे. सो कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काहीच सांगायचं नाही. फक्त बंगल्यात तुम्हाला जर कोणी विचारलं तर मात्र तुम्ही मिसेस इनामदार आहात. बाहेर तुम्ही मिस अनन्याच. तुम्हाला काही विचारायचंय? समोरचा सुटाबुटातला माणूस पहिल्यांदाच बोलला, पण खूप सारं बोलला. माझ्या आईचं ऑपरेशन, अनन्या अडखळत म्हटली. डोंट वरी, उद्याच त्यांचं ऑपरेशन होईल आणि पुढचा सगळा खर्चही आम्हीच करू. जोपर्यंत त्या पूर्णपणे बऱ्या होत नाही तोपर्यंत त्या आमची जबाबदारी आहे. तो सूटबूटवाला आत्मविश्वासाने म्हटला. तिने मानेनेच धन्यवाद केले. घरी आल्यावर ती तयारी करू लागली, पण तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कशासाठी होतंय तेच तिला कळत नव्हतं. तो माणूस आपल्याशी कसा वागेल? त्रास तर देणार नाही ना? आणि शारीरिक संबंध? या विचारासरशी तिच्या अंगावर काटा आला. याबद्दल तर तिने विचारच केला नव्हता. तिने मामांकडून घेतलेला गोळ्यांचा नंबर पटकन डायल केला. हॅलो, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. महत्वाचं आहे. खरं तर दुपारीच तुमच्याशी यावर बोलायला हवं होतं. कसं बोलू तेच कळत नाहीये. पण या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये मला एक अट ठेवायची आहे. ती थोडी घाबरतच शेवटचं वाक्य बोलली. हा बोला, काय अट आहे? ती पूर्ण होईलच असं मी सांगू शकत नाही, पण हो, यावर मी मिस्टर इनामदारांशी नक्कीच बोलेन. गोळे वकील म्हटले. नाही म्हणजे मी लग्न करते 1 वर्षासाठी, पण याचा अर्थ असा नाही की माझा नवरा म्हणून ते माझ्याशी कसंही वागू शकतात. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतेय? मिस अनन्या, तुम्ही स्पष्ट बोललात तरी चालेल. या 1 वर्षात आमच्यात कोणतेही शारीरिक संबंध नकोयत. ती एका दमात हे वाक्य बोलली. पलीकडे थोडा वेळ शांतता पसरली. नंतर गोळे वकील म्हटले. डोंट वरी, मिस्टर इनामदार त्या बाबतीत अगोदरच बोललेत की या नात्यात शरीर संबंध नसतील. हे ऐकून तिला थोडं हायसं वाटलं. तिने सगळी तयारी केली. सकाळी उठून ती हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरने ऑलरेडी सगळी तयारी केली होती. ऑपरेशन व्यवस्थित झालं. यश आत्ता काही दिवस मामांकडेच राहणार होता. सो तिने आपला मोर्चा पुन्हा घरी वळवला. तिला दारासमोर एक महागडी कार थांबलेली दिसली. ती पुढे गेली तेव्हा कळलं की ती कार तिच्यासाठीच थांबलीये. तिने आईला अगोदरच सांगून ठेवलं होतं की ती काही दिवस बाहेर जाणार आहे. आपलं सगळं सामान तिने कारमध्ये टाकलं आणि स्वतः कारमध्ये बसली. शेजारी तो सूटबूटवाला माणूस होता. आता मात्र तिची खात्रीच पटली की हाच अभिजित इनामदार आहे. पूर्ण रस्ता ती काहीच बोलली नाही.
गाडी एका आलिशान बंगल्यात येऊन थांबली. समोरच बंगल्याचं नाव उठून दिसत होतं, नक्षत्र. खरंच हा बंगला नावाप्रमाणेच नक्षत्रासारखा होता. बापरे, मुंबईसारख्या शहरात पण इतका सुंदर आणि इतका मोठा बंगला एका माणसाचा असू शकतो? तिच्या स्वप्नात सुद्धा तिने कधीच इतका सुंदर बंगला पाहिला नव्हता. गाडीतून उतरल्या उतरल्या एक मध्यमवयीन बाई घाईघाईने आली. या छोट्या मालकीण, मी माया. इथल्या सगळ्या नोकरदारांच्या वरती देखरेख करते. माया हसून म्हटली. तिने सगळं सामान उतरवलं. गाडी आणि तो माणूस तसेच निघून गेले. मायाने तिला घरातली तिची रूम दाखवली. ती रूम पाहून ती थक्कच झाली. खरोखरच नशीब उघडलं की काय? अनन्याने विचार केला. क्षणभरासाठी तिला वाटलं की या सुखसोयींसाठी ती आयुष्यभर सुद्धा त्या सूटबूटवाल्यासोबत राहू शकते. पण लगेच तिने हा विचार झटकला. शी, आपली काय स्वप्न आहेत आणि आपण काय विचार करतोय?